संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्र। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे। मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील वातावरण या घटनेने ढवळून निघालंय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे, तर काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। तर दुसरीकडे विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र सोडलं जात आहे। आता या प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर करेल अथवा फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवेल त्या अधिकाऱ्याला 51 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले। त्याशिवाय 5 एकर जमीन देण्यात येणार असल्याची घोषणा एका शेतकऱ्याने केली। संतोष देशमुखच्या सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला 2 लाखांचे रोख बक्षीस देण्यात येईल अशी ही घोषणा या शेतकऱ्याने केली आहे। माढामधील वडशिंगे येथील शेतकरी कल्याण बाबर यांनी ही घोषणा केली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येला 10 दिवस उलटून गेलेत, तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये। या मुद्द्यावरून फक्त बीडमध्ये संतापाचे वातावरण आहे। आता माढामधील शेतकरी कल्याण बाबर यांनी केलेल्या घोषणेने पुन्हा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे। कल्याण बाबर यांनी जाहीर केलेल्या बक्षिसाचे प्रतिज्ञापत्र जाहीर केलंय। हे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आलंय। गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, तो सत्ताधारी अथवा विरोधकांचा असला तरी गुन्हेगाराची दहशत संपली पाहिजे, त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे असे कल्याण बाबर यांनी म्हटलंय। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।